तर आंदोलक आणि पोलीस कशा पद्धतीने आमने सामने आलेत त्याची ही दृश्य आणि त्यानंतर आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा देखील करतानाची ही दृश्य आपण पाहू शकतो। पुलिस और छात्रों के बीच हिंसक झड़प हुई। तर याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहळकर हे जंतर मंतरवर उपस्थित आहेत। थेट जाऊयात त्यांच्याकडे। भरत, आता या क्षणाला त्या ठिकाणी काय परिस्थिती पाहायला मिळते? आपण पाहिलं जंतर मंतरवरची ही गर्दी काही कमी होत नसल्याचं चित्र आहे। मोठ्या प्रमाणात तरुणांचा जो उत्साह आहे तो या ठिकाणी वाढताना दिसतोय। खरं तर आता पहाटे जसं सकाळ होत चाललेली आहे तसे तसे याच विद्यार्थ्यांसाठी या आंदोलकांसाठी एका बाजूला आपण पाहिलं तर काही विद्यार्थी आहेत, दुसऱ्या बाजूला ही तरुणाईची गर्दी वाढत असल्याचं पाहायला मिळतं। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे चहाचे स्टॉल्स आहेत आणि जे सकाळ झाल्यामुळे जे आंदोलक या परिसरामध्ये आहेत त्यांच्या चहाची व्यवस्था सुद्धा आंदोलकांकडून करण्यात येते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलक काहीही झालं तरी अजून तितक्याच निर्धाराने जंतर मंतरवरती कायम आहेत। रात्री पोलिसांकडून लाठीचार्जचा प्रयत्न झाला, या परिसरामध्ये जामर लावण्यात आलं, मोबाईल कंट्रोल व्हॅनच्या माध्यमातून सगळ्या परिसरामध्ये इंटरनेट जाम करण्यात आलं। त्यानंतरही अनेक मोठ्या प्रमाणावरती जनपद मार्ग असेल किंवा इतर मार्ग असतील या सगळ्या परिसरामध्ये कठोर असं बॅरिकेडिंग करण्यात आलं, पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आणि त्यानंतरही विद्यार्थी आणि आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत, जंतर मंतरवरती ठाम आहेत। आणि त्यामुळे आता सरकार या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणार का आणि ज्या 20 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत नीटच्या पेपर फुटीनंतर त्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भरत मोहळकर, साम टीव्ही न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली। तर याविषयी अभिजित दिपके यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। काय म्हटलेत अभिजित दिपके आपण पाहूया। तो अगर आपकी मन में यह होगा कब तक बैठना है, क्या करना है, रेस्टलेसनेस होगी, देखिए बैठे रहिए। अपने आपको गारंटी से देता हूँ, अगर हम बैठे रहेंगे जितना लंबा बैठेंगे उतनी ज्यादा ये सरकार पैनिक करेगी। ऑलरेडी हिल चुकी है ये सरकार तभी कुछ कर सकती है जब हम लोग रिएक्ट करें या जब हम लोग प्रोवोक हो। जब भी कोई शांत बैठता है ना, इस सरकार को समझ में नहीं आता करना क्या है, इनका दिमाग फ्रीज हो जाता है।